ज्ञानदीप लावू जगी सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती 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 रघुमाईचा पती सोयरे रघुमाईचा पती सोयरे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रघुमाईचा पती सोयरे रघुमाईचा पती गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ राम दे मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम हरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊली हाती भरले विठू माऊली हाती भरले संचरो निराई हृदय माझा संचरो निराई हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम हरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागोने तुका म्हणे काही न मागोने तुका म्हणे पाहिल मागोने तुका म्हणे काही न मागोने तुका म्हणे काही न मागोने तुका म्हणे पाहिल मागोने तुका म्हणे पाहिल मागोने तुझे पाय चुकले सेवा तुझे पाय चुकले सेवा गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 माझं प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
संसार सुफळ झाला गे माये आधी संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग निवृत्तीने तत्वता सांगितले तत्वता सांगितले मज वेळोवेळा बाप रखुमा देवीवरून न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो आजी संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 3 चरणाचा अतिमहत्त्वाचा उत्कृष्ट असा जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेला अनुभव सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री सिद्धेश्वरांच्या कृपेने श्री काळभैरव अष्टमीच्या निमित्ताने सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ, सिद्धेश्वर सप्ताह कमिटी, या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण मोरे मामा, उपाध्यक्ष रामदास दादा कड आणि सर्व विश्वस्त मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, कार्यकर्ते मंडळ, सर्व सौजन्य देणारे सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा भव्य दिव्य असा महोत्सव, महाराष्ट्रातील नामांकित असलेले सर्व कीर्तनकार मंडळी आणि त्यांच्या कीर्तन सेवा आपल्याला या सिद्धेश्वर भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सहकार्याने मंडळांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. आणि आजची आपली ही मला वाटते 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. सर्वांच्या प्रेमाने आपल्या पुरंदर तालुक्यातील युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराज यांच्या सूचनेनुसार आग्रहाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. विठ्ठल 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 या ठिकाणी आल्यानंतर सिद्धेश्वर भगवंताचं दर्शन झालं आणि हा सभामंडप पाहिला, सगळ्या कीर्तनकार मंडळींची यादी पाहिली आणि मला एक आश्चर्य वाटलं, एक आनंद वाटला, कारण मी सुद्धा पुरंदर तालुक्यातलाच आहे. पण पुरंदर तालुक्यात माझा एवढा अजून परिचय झालेला नाही. आणि जे काही थोडेफार सप्ताह मी पाहतो त्याच्यामध्ये एकदम चांगल्यात चांगला सप्ताह म्हणजे मोठा सप्ताह आपल्या गावचा आहे. विठ्ठल 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 कारण आपलं गाव जे आहे काही सामान्य नाही, क्षेत्र आहे. साक्षात काळभैरव असणारे, हो, काशी विश्वेश्वराचे संरक्षक म्हणायला हरकत नाही, क्षेत्रपाल म्हणायला हरकत नाही. काशी विश्वेश्वराचंच एक स्वरूप असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे सिद्धेश्वर भगवान एक जागृत देवस्थान आपलं या ठिकाणी आहे. भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी मला वाटते दररोज अन्नदान सुरू आहे. 365 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान आहे आणि पौर्णिमेची सेवा असते. मला वाटतं दर पौर्णिमेला या ठिकाणी कीर्तन सेवा आहेत. हो, एकदा मागे मलाही कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला होता, एक 10 वर्षाच्या पूर्वी. आता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग, भेटीचा योग, सिद्धेश्वर भगवंताच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळे देव एकच सांगितलेले आहेत. नावं वेगवेगळी आहेत, रूपं वेगवेगळी आहेत, पण सगळ्या देवामध्ये तत्व मात्र काय आहे? एकच आहे. आपापल्या आवडीनिवडीनुसार आपल्याला देवाचं भजन चिंतन करता यावं म्हणून एवढ्या सगळ्या देवांची यादी आहे किंवा योजना आहे. इतर धर्मामध्ये ही व्यवस्था नाही. इतर धर्मामध्ये देव सगुण साकारच नाही. विठ्ठल 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 पण आपल्यामध्ये देवाचे अनेक अवतार, देवाचे अनेक रूप, अनेकात एकत्व ही आपली भारतीय संस्कृती आहे बरं का. दिसायला भेद पण असायला मात्र अभेद.
ही आपली भारतीय संस्कृती आहे. देव वेगवेगळे आहेत. सिद्धेश्वर भगवान काय, पांडुरंग काय, गणपती बाप्पा काय, सगळे एकच आहेत. आपल्याकडे जुनी कीर्तनकार मंडळी आदरणीय शामगावकर आपा एक दृष्टांत सांगायचे. रस्त्याने एक गृहस्थ चाललेला होता आणि एका घरामध्ये मुलं भांडत होती. का मुलं भांडतायत म्हणून त्या माणसाने खिडकीजवळ जाऊन कान लावला. एक पोरगं म्हणायचं मी कुत्रं खाणार, एक म्हणायचं मी मांजर खाणार, एक म्हणायचं मी पोपट खाणार. त्या माणसाने दरवाजा उघडला, आत गेला, म्हटलं अरे काय रे पोरानं, तुम्हाला काही कळतं का? काय आई वडिलांनी काही संस्कार वगैरे दिले की नाही? काय झाले बाबा? कुशाल कुत्रं खाणार, मांजर खाणार, पोपट खाणार, ही काय आपली संस्कृती आहे का? त्यांच्यापैकी मोठा मुलगा होता, तो घरात आत पळत गेला आणि एक ताट घेऊन आला आणि त्या बाबाला सांगितलं, गेल्याच आठवड्यात आमच्या मोठ्या भावाचं लग्न झालं आणि त्या रुकवतामध्ये साखरेचं कुत्रं केलं होतं, साखरेचं मांजर आणि साखरेचं पोपट, आणि हे खाण्याकरता आमची काय चाललेली आहेत, भांडणं झाली. नाव कुत्रा आहे, आकार कुत्र्यासारखा आहे, पण असायला साखर आहे. विठ्ठल 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 म्हणून सिद्धेश्वर भगवंताचा जरी उत्सव चालू असला तरी पांडुरंगाचा अभंग घेतला म्हणून सिद्धेश्वर भगवंताला काही वाईट वाटणार नाही, उलट आनंदच होईल. कारण भगवान विष्णू हे भगवान शंकराचं ध्यान करतात आणि भगवान शंकर हे नेहमी भगवान विष्णूंचं ध्यान करतात. भगवान शंकरांचं वर्णन करताना वर्णन आपण नेहमी ऐकतो, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम भोजी सदा शिव राम भोजी सदा शिव सदा शिव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. राम भोजी सदा शिव सदा शिव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. देव आणि दानव यांनी समुद्राचं मंथन केलं. मंथन केल्यानंतर हालाहाल विष बाहेर निघालं. विष निघाल्यानंतर देवही पळून जायला लागले आणि दानवही पळून जायला लागले. भगवान म्हटले अरे का पळता? म्हटले देवा तुम्ही म्हटले होते अमृत निघणार आहे म्हणून आम्ही मंथन करायला आलो, आणि अमृताच्या ऐवजी काय निघालं? विष निघालं. भगवान परमात्म्याने सांगितलं हे बघा, ज्याला अमृत पाहिजे त्याला पहिल्यांदा काय सहन करावं लागतं? विष. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम. विष सहन केल्याशिवाय अमृत निघणार नाही. तुम्ही कोणतंही चांगलं कार्य करा, सुरुवातीला त्याच्यामध्ये त्रासच होणार आहे. विठ्ठल विठ्ठल पण देवा आता हे विष काय करायचं? म्हटले भगवान शंकरांच्याकडे घेऊन जा. म्हणून देव आणि दानव तो विषाचा कलश घेऊन कैलास पर्वतावर गेले. पार्वती आईने लांबूनच पाहिलं. म्हटले देवा अमृताचं मंथन झालं वाटतं ना, आपला वाटा घरपोच आला. भगवान शंकर म्हणायला लागले पार्वती जर खरंच अमृत निघालं असतं ना तर यांना आपली आठवण झाली नसती. विष निघालंय म्हणून हे आपल्याकडे आले. आणि मग भगवंतांनी काय घेतलं? विष घेतलं. पण आता ते हलाल विष होतं, त्रास व्हायला लागला. म्हणून भगवान शंकरांनी आपल्या डोक्यावर गंगेला बसवलं. तरी सुद्धा आणखीन ताप वाढायला लागला. चंद्राला बसवलं. गळ्यामध्ये साप गुंडाळले
तरी सुद्धा 10 कमी होत नाही, म्हणून शेवटचा उपाय म्हणून रामनाम घेतलं. विठ्ठल विठ्ठल सिद्धेश्वर भगवंताचं मंदिर आहे म्हणून थोडंसं भगवान शंकरांचं बोलतो बरं का. कारण जय गावी केला वास त्याशी नसावे उदास. भगवान शंकराच्या चरित्रातून अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. बहुतेक भगवान महादेवाचं, भगवान शंकराचं, सिद्धेश्वराचं मंदिर जे असतं ते गावाच्या बाहेर असतं. आणि कुठं असतं? स्मशानामध्ये. एकदा पार्वती माता म्हटली, देवा लोक एवढी चांगली चांगली घरं बांधतात आणि आपण असं स्मशानामध्ये राहतो. तुम्ही लोकांना मोठं करता, आपल्याला सुद्धा एक चांगलं घर बांधू. भगवान शंकर म्हटले, हे सगळं सोडून मी इथं आलो आहे. या सगळ्याचा अनुभव मी घेतला आहे. व्यवस्था जी असते ती मनाच्या अवस्थेकरता असते, पण बऱ्याच वेळेला व्यवस्थाच माणसाच्या मनाच्या अवस्था बिघडून टाकते. विठ्ठल परिस्थिती खूप चांगली आहे, पण मनस्थिती जर बिघडलेली असेल तर सुख का दुःख? दुःख. परिस्थिती सामान्य आहे, पण मनस्थिती जर चांगली असेल तर सामान्य परिस्थितीत सुद्धा लोक आनंदी असतात. म्हणून जसं आपण परिस्थितीकडे लक्ष देतो ना, तसं मनस्थितीकडे दिलं पाहिजे. आमचे गुरुवारी सांगत असतात, परिस्थिती करता तुम्ही वर्ष द्या, पण मनस्थिती करता एवढे 7 दिवस द्या. ज्ञानेश्वरी पारायणाला बसा, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, भजन करा. परिस्थिती करता दिवस पूर्ण द्या, पण मनस्थिती करता रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास द्या. नाहीतर परिस्थिती चांगली होते आणि दुर्दैवाने काय बिघडते, आणि मग परिस्थितीचा आनंद मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल आपला आनंद जो आहे तो परिस्थितीवर अवलंबून ठेवू नका. भगवान शंकराकडून शिका. स्मशानात राहिलं तरी आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. आपलं जर मन प्रसन्न असेल तर स्मशान सुद्धा आपल्याकरता आनंद देईल, आणि मन जर प्रसन्न नसेल तर घर सुद्धा स्मशान झाल्याशिवाय राहत. आपला आनंद जो आहे तो देशावर अवलंबून आहे, आपला आनंद वेशावर सुद्धा अवलंबून आहे. नाही तर काही काही लोकांचा आनंद वेशावर अवलंबून असतो. एखाद्याला जर आपण म्हटलं चला कीर्तनाला, तो मूड नाही. काय झालं मूडला? म्हटलं टोपीला इस्त्री नाही म्हणून मी येत नाही म्हणे. आजकाल आपलं खेडेगावात बरं आहे बरं का, पण हाय सोसायटीमध्ये, शहरामध्ये जर पाहिलं तर लोकांचा मूड छोट्या छोट्या गोष्टीवर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल मी एका ठिकाणी एक लेख वाचला, मला खूप आवडला बरं का. आकाश महाराज ते म्हटले, माणसाला जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही, पण अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख आहे. माणसाला कपडेच घालायला नाहीत म्हणून दुःख नाही, पण अमुकच कपडे पाहिजेत म्हणून दुःख आहे. अगदी राहायला घरच नाही म्हणून फार कमी लोक दुःखी आहेत, पण दुसऱ्यासारखं माझं का नाही म्हणून दुःखी आहे. हे दुःख सगळं माणसाने आपल्या अज्ञानामुळे जीवनात तयार केलंय. विठ्ठल विठ्ठल भगवान सिद्धेश्वराकडे जर आपण पाहिलं तर भगवान सिद्धेश्वराच्या वेशाचं वर्णन संतांनी केलंय. गजचर्म व्याघ्रांबर गजचर्म व्याघ्रांबर गजचर्म
द्यावर व्याघ्रांग गज जन्म द्यावा व्याघ्रांग. ऐका, आपला आनंद जो आहे तो देशावर अवलंबून ठेवू नका. आपला आनंद वेशावर अवलंबून ठेवू नका. आणि आपला आनंद व्यक्तीवर सुद्धा अवलंबून ठेवू नका. आपला आनंद जर व्यक्तीवर आपण ठेवला, हा भेटला तरच आनंद, तो भेटला तरच आनंद, ती बोलली तरच आनंद, आपल्याला जीवनात रडावं लागेल. भगवान शंकरांनी आपला आनंद व्यक्तीवर अवलंबून ठेवला नाही. भगवान शंकरांच्या सिद्धेश्वराच्या आजूबाजूला कोण आहे? वर्णन असं केलंय, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. भूत वेताळे नाचतात. आता काही भूत राहिली नाही बरं का जास्त. हो, आदरणीय परमपूज्य बंडाता त्यांच्या मुखातून एकदा मी ऐकलं, ते म्हटले सगळी भूतं पळून गेली. म्हटलं का बरं पळून गेली? माणसंच भूतासारखी वागायला लागली. विठ्ठल 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 अभंग मी ज्ञानेश्वर महाराजांचा घेतलेला आहे. अभंग कोणाचा आहे कसं ओळखायचं? अभंगातलं शेवटचं चरण वाचायचं. अभंगाच्या शेवटी जर असेल तुका म्हणे, तर अभंग कोणाचा? तुकाराम महाराज. अभंगाच्या शेवटी जर असेल नामा म्हणे, नामदेव महाराजांचा. अभंगाच्या शेवटी जर असेल जनी जनार्दन, हा, एकनाथ महाराजांचा अभंग बरं का. जनी जनार्दन, जनार्दन महाराज हे एकनाथ महाराजांच्या गुरूंचं नाव आहे. आणि अभंगाच्या शेवटी जर असेल ज्ञानदेव म्हणे, ज्ञानेश्वर महाराज. आजच्या अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे नाही, पण तरीसुद्धा आजचा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये दोन प्रकार आहेत. काही अभंगाला ज्ञानदेव म्हणे लावले, बऱ्याचशा अभंगाला, हरिपाठातले जवळजवळ सगळे अभंग. आणि काही अभंगाच्या शेवटी मात्र ज्ञानदेव म्हणे नाही, बाप रखुमा देवीवरू. असा भेद का केला? त्याच्या संबंधाने एक ऐकीव इतिहास तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याचा निर्णय केला. कितव्या वर्षी घेतला हो? समाधी घेण्याचा निर्णय ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी घेतला. समाधी 22व्या वर्षी घेतली, पण 16व्या वर्षी निश्चय केला. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुची होशी, समाधी तुझ पाशी घेईन देवा. पण ही बातमी सगळ्या लोकांना कळली. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार, ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार. एवढ्या लवकर समाधी घेणार? चांगल्या माणसाची समाजाला गरज असते बरं का. पण दुर्दैवाने असं होतं, जे चांगले लोक आहेत ते लवकर जातात, आणि जे जायला पाहिजेत, याचा अर्थ ते थांबलेत ते काही वाईट आहेत असं समजू नका बरं का तुम्ही. पण चांगली माणसं लवकर जातात. तुम्ही कोणी बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी समाधी घेतली. शंकराचार्यांनी 32व्या वर्षी समाधी घेतली. तुकाराम महाराज वैकुंठाला 41-42 ना. हा, जोग महाराज 52व्या वर्षी गेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या काळामध्ये आमच्या संस्थेमध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर होते. पुण्याला SP कॉलेजचे प्राचार्य होते जवळजवळ 30 वर्ष. एक प्रोफेसर त्यांच्याकडे गेले, म्हटले का हो सर, ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या लवकर समाधी घेतली, मला असं वाटतं की त्यांनी समाधी घेऊन चूक केली, तुम्हाला काय वाटतं? आता ते मामा होते, प्राचार्य होते, ते हसले. म्हटले सर त्याचं असं आहे, मला असं वाटतंय त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांना तुमच्यासारखा हुशार सल्लागार भेटलेला नसावा, नाही तर त्यांनी अशी चूक केली. म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराजांची चूक काढतोय ते आपलं काय बरोबर ठेवणार आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चांगली माणसं थांबली पाहिजेत. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी निर्णय केला त्यावेळेस सगळे संत एकत्र आले. म्हटले ज्ञानेश्वर महाराजांना थांबवलं पाहिजे. कोण थांबवेल ज्ञानेश्वर महाराजांना? सगळ्यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे
हट्ट घेतला, तुम्ही थांबवा दादा. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी अपार आदर बरं का. हो, मज हृदयी सद्गुरू जे नेतारिलो हा संसार पुरू, मनोनि विशेष अत्यादुरो विवेकावरी, जैसे डोळे अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहे तेथ प्रगटे महानिधी, का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरती, तैसा आम्ही पूर्ण काम निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे विठ्ठल विठ्ठल निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना हट्टाने सांगितलं, आग्रहाने सांगितलं 2 वर्ष अजून समाधी घ्यायची नाही. ज्ञानेश्वर महाराज 2 वर्ष थांबले. परत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. मग लोक स्वपन काकांच्याकडे गेले. आता स्वपन काका म्हणजे ब्रह्मदेवाचे अवतार. काका तुम्ही 2 वर्ष अजून थांबवा. स्वपन काका गेले, म्हणले दादा निवृत्ती दादाचं ऐकून तुम्ही 2 वर्ष थांबले, आता माझाही काय मान ठेवला पाहिजे, अजून 2 वर्ष थांबायचं. परत 2 वर्ष थांबले आणि परत मग निर्णय घेतला. त्यावेळेस लोकांनी वशिला कोणाकडे लावला? मुक्ताबाईंच्याकडे. तर मुक्ताबाई म्हणजे सामान्य नव्हते बरं का, दिसायला लहान पण संत मांदियाळीत सगळ्यात महान. 3 देवांना उपदेश केलाय, ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. असे अभंग लिहिलेत. कूट मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवोलावो झाला, वांझे पुत्र प्रसवला. मोठ्या मोठ्यांना सुद्धा अभंगाची उकल होणार नाही असे अभंग लिहिले. विठ्ठल विठ्ठल तेव्हा मुक्ताबाईंचा आग्रह, मुक्ताबाई नमो मुक्ताबाईंचं सुद्धा ऐकलं आणि ज्ञानेश्वर महाराज 2 वर्ष थांबले. असे ज्ञानेश्वर महाराज 6 वर्ष थांबले आणि या 6 वर्षात जे अभंग लिहिले तिथे ज्ञानदेव म्हणे लावलं, तिथं बाप रखुमादेवर लावलं आणि त्यातला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात आपला अनुभव सांगितलेला आहे. अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय संतांच्या जीवनात असतो. काय म्हटलं मी? अनुभव आणि अनुवाद. काही ठिकाणी अनुभव असतो पण अनुवाद नसतो. काही ठिकाणी अनुवाद भरपूर असतो पण अनुभव नसतो. संतांच्या शब्दाला जे वजन येतं, ताकद येते, ती संतांच्या अनुभवामुळे. अनुभवच नाही
आणि एखादी व्यक्ती एखादी गोष्ट सांगायला लागली तर एवढं त्याला वजन नसतं. एक उदाहरण मी ऐकलं होतं, तुम्हालाही सांगतो. एक मनुष्य आईवर व्याख्यान करायचे, खूप चांगलं व्याख्यान करायचे, उत्कृष्ट व्याख्यान करायचे. एकदा असंच त्यांचं आईवर व्याख्यान चाललं होतं. अनेक लोक जमलेले होते, जिव्हाळ्याचा विषय, आणि म्हणून हल्ली कीर्तनकारांनी तो निवडलेला आहे. आई नाही तर बाप, पण तो कीर्तनाचा विषय नाही बरं का, तो व्याख्यानाचा विषय आहे. सुंदर असं व्याख्यान चाललंय. सांगणारी रडतायत, ऐकणारी सगळे रडतायत, आणि ऐकणाऱ्यामध्ये एक मनुष्य मोठे मोठ्याने हसायचा. जो हसत होता त्याच्या शेजाऱ्याने त्याचा हात धरला. म्हटलं, काय रे, तुला लाज वाटते का? काय सुंदर व्याख्यान चाललंय, सांगणारा रडतोय, ऐकणारे सगळे रडतायत, काय गोड विषय चाललाय, आणि तो खुशाल दात काढतो. तो म्हटला, मी का हसतो माहिती आहे का? हा जो सांगणारा आहे ना, त्याच्या शेजारी माझं घर आहे. म्हटलं, पुढलं कळलं का तुम्हाला? तो म्हटलं, इथं रडून रडून सांगतोय, एकही दिवस आई बरोबर नीट बोलत नाही. विठाल विठाल विठाल. आपलं तिसरं लग्न उरकून ब्रह्मचर्यावर व्याख्यान द्यायला निघाला. स्वतः व्यसन करतो आणि म्हणतो व्यसन मुक्ती. त्यांचं कोण ऐकत नाही. लोक सांगण्यापेक्षा, लोकांच्यात बदल सांगण्यापेक्षा करण्याने जास्त होतो. विठाल विठाल विठाल. संत सांगतात तैसे संत जगी, क्रिया करुणी दाविती अंगी. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत क्रिया करून आपल्याला सांगतात. अनुभवे ज्ञानेश्वर महाराजांनी आपली सगळ्यांची भूमिका घेऊन आपला अनुभव या अभंगातून सांगितलेला आहे. संसार सुफळ झाल्याचा अनुभव आपण सांगितलेला आहे बरं का. संतांचे जे अभंग असतात ते आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. एक अभंग सगळ्या करता नाही आणि सगळे अभंग एका करता नाही. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढा अभंग पाठ करून ठेवतात. आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून ठेवायचं. अहो चला, येता का पंढरपूरच्या वारीला? आलो असतो, पण तुकाराम महाराजांनी असं लिहून ठेवलंय, ठाईचं बैसोनी. काही काही मंडळी अशी असतात, काहीच करत नाही. शेती नाही, व्यवसाय नाही, उद्योग नाही, भजनही नाही, कीर्तनही नाही, काहीच करत नाही. त्यांना विचारलं, तुम्ही काहीच करत नाही, तुमचं कसं काय चालणार? ते म्हणतात, तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, ठेविले आनंते. याच्याकरता लिहिलं का? आळशी होण्याकरता. विठाल विठाल विठाल. महाराजांनी आपली भूमिका घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांचा संसार सुफळ झाला पाहिजे. ऐका, एक असतो संपन्न संसार आणि एक असतो सुफळ संसार. मनुष्याचा संसार संपन्न असला पाहिजे का सुफळ असला पाहिजे? सुफळ असला पाहिजे बरं का. संपन्न असो नसो, पण माणसाचा संसार नेहमी सुफळ असला पाहिजे. मी तुम्हाला दोन संसाराचं वर्णन करून सांगतो. एक आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा संसार आणि एक आहे रावणाचा संसार. रावणाचा संसार जर आपण पाहिला तर संपन्न संसार बघा. रावण जो आहे तो ब्रह्मदेवाचा वंशामध्ये आलेला आहे, ब्रह्मदेवाचा पंतू रावण. उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, भले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. देवा, बरं झालं मला तू सामान्य कुळामध्ये जन्माला घातलंस, नाही तर कुळाच्या अभिमानाने मी मेलो असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संपत्तीचा जर विचार
विचार केला तर रावणाची संपत्ती किती हो? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुकाराम महाराजांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर होती ती सगळी संपत्ती महाराजांनी लुटून टाकली, धर्माकरता खर्च करून टाकली. सत्तेच्या बाबतीत विचार केला तर सगळे देव रावणाच्या ताब्यात. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर गाथा लिहिली, अभंग लिहिले. तुम्हाला अभंग लिहिण्याचा अधिकार नाही म्हणून वरून फरमान आणलं रामेश्वर भट्ट वाघोलीकर, तुम्ही अभंग लिहिताच कसे, तुम्हाला अधिकार नाही लिहायचा, गावात राहायचं नाही. म्हणजे रावणाचा संसार संपन्न आहे, पण आमच्या तुकाराम महाराजांचा संसार संपन्न जरी नसला तरी सुद्धा सुफळ आहे. रावणाकडे सगळं आहे, पण रावणाला रात्री शांतपणे झोप लागत नव्हती बरं का. दुसऱ्याची संपत्ती पाहिली की रावणाला वाटायचं मला कधी मिळेल. रावण म्हणजे तुम्ही काही व्यक्ती समजू नका बरं का, रावण ही एक वृत्ती आहे. मला एका ग्रस्ताने विचारलं, म्हटले महाराज पूर्वी रावण होता, त्याला मारण्याकरता रामप्रभूने अवतार धारण केला, आता दरवर्षी राम जन्म कशाला करायचा? मी म्हटलं पूर्वी रावण होता आणि आता नाही असं समजू नको, पूर्वी एकच होता. रावण ही वृत्ती आहे. वाईट विचार मनात आला की रावण आला. कीर्तनात झोप लागायला लागली की कुंभकर्ण आला. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की मंथरा आली. तसं दुसऱ्याची संपत्ती हडप करण्याची वृत्ती आली, विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, परस्त्रीकडे पापदृष्टीने बघण्याची वृत्ती आली. रावण आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचा संसार संपन्न एवढा नव्हता, पण महाराज छातीला हात लावून सांगतात, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव आपली सगळ्यांची भूमिका घेऊन सांगतात. साधू संतांच्या अंतःकरणात तळमळ आहे, सगळ्यांचा संसार सुफळ झाला पाहिजे. हो, ज्ञानेश्वर महाराजांचीच प्रतिज्ञा आहे, तैसा वाघ विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे अवारू, मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा जी केलेली आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघी आळंदी सुखाची करीन म्हटलं नाही, अवघा पुणे जिल्हा सुखाचा करीन म्हटलं नाही, अवघा भारत देश सुखाचा करीन म्हटलं नाही, अवघाची संसार म्हटलंय.
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आजकाल सगळ्या जगात अशी चर्चा चालू आहे की युनिव्हर्सल प्रार्थना, युनिव्हर्सल प्रेयर ज्याला म्हणतात, अशी जर कोणती असेल ज्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचं बंधन नाही, संप्रदायाचं बंधन नाही, ते ज्ञानेश्वर महाराजचं पसायदान आहे. विठ्ठल 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 सगळे धर्म मान्य करू शकतील असं पसायदान आहे. कारण याच्यात कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही, कुठल्याही एका देवाचा उल्लेख नाही. आता विश्वात्मक देवे. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्यांचा संसार सुफळ झाला पाहिजे. माझा संसार सुफळ झाला, कशाने सुफळ झाला? अभंगाचं पहिलं चित्र. आजी संसार सुफळ झाला गे माय, 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 आजी संसार सुफळ झाला गे माय. देखिए ले पाय, देखिए ले पाय, विठोबाचे तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. देखिए ले पाय, देखिए ले पाय, विठोबाचे तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. आज संसार सुफळ झाला गे माय, देखिए ले पाय विठोबाचे, देखिए ले पाय विठोबाचे, देखिए ले पाय विठोबाचे. आजी संसार सुफळ झाला देखिए ले पाय विठोबाचे, देखिए ले पाय विठोबाचे, देखिए ले पाय विठोबाचे. आज माझा संसार सुफळ झाला. कधी सुफळ झाला? कशाने सुफळ झाला? का सुफळ झाला? देखिले पाय विठोबाचे, मी विठोबाचे पाय पाहिले आणि आज माझा संसार सुफळ झाला. असं पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ आहे. पण आपल्याला थोडंसं विस्ताराने चिंतन करायचं आहे. म्हणून या पहिल्या चरणावर मी तुम्हाला 3 प्रश्न सांगतो, ते तुम्ही लक्षात ठेवा बरं का. मी विचारील मधून मधून, पहिला प्रश्न कोणता, दुसरा प्रश्न कोणता, आणि तिसरा प्रश्न कोणता. तुम्ही म्हणाल आम्हाला कशाला ताप देता? ताप म्हणून नाही बरं का. काही कीर्तनामध्ये, कथेमध्ये वक्ता आणि श्रोता याचा संवाद झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते नव्हे. फार सुंदर ओवी आहे. अहो चंद्रकांतू द्रवता किर होय, परी ते हातवटी चंद्रीचे आहे, तैसा वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते नव्हे. एक चंद्रकांत नावाचा मणी असतो. चंद्राच्या प्रकाशामध्ये तो असा त्याला पाजर फुटतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला पाजर फुटतो, पण पाजर फोडणारा चंद्र आहे. तसं वक्त्याला पाजर फोडणारे चंद्र म्हणजे श्रोते आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्रोते जर चांगले असतील तर वक्त्याला सांगायला अवसान येतं, आणि श्रोते जर चांगले नसतील तर वक्त्याचं सगळं अवसान निघून जातं. बऱ्याच वेळेला आम्हाला अनुभव येतो. इथं नाही बरं का तसं कोणी, पुढे बसलेले असतात. असे श्रोते असतात, त्यांचे चेहरे पाहिले की असं वाटतं आताच कोणाला पोचून आले का काय.
कोण नाकात बोट घालतं, तेच परत तोंडात घालतं, असे असतात. आणि काही ठिकाणचे श्रोते चाणाक्ष श्रोते असतात, सगळं लक्षात राहतं. आपण एक ओवी सांगितली की त्याच्या पुढची ओवी सांगतात. आता मी ज्ञानेश्वरीचं रोज प्रवचन करतो माऊलीच्या मंदिरात, गेले 6 वर्ष. हे संपूर्ण जगात लाईव्ह दाखवलं जातं. पण आमचे तिथले श्रोते आहेत, जे काही माता भगिनी अशा आहेत, त्यांची सगळी ज्ञानेश्वरी मुखोद्गत पूर्ण. मी नुसतं ज्ञानेश्वरीचं टोक सांगितलं की ते पुढच्या 2 ओव्या सांगतात आणि मागच्या 2 ओव्या सांगतात. त्या नेवाशा भागामध्ये आम्ही कीर्तनाला जातो, जिथं ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानोबारायांनी. परिसरातली सगळी गावं अशी आहेत, ऐकणाऱ्यामध्ये जवळजवळ अर्ध्या लोकांची बहुतेक ज्ञानेश्वरी पाठ. विठ्ठल 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 आपण त्या मनाने थोडेसे मागे आहेत बरं का. मी नेहमी खंत व्यक्त करत असतो. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या जिल्ह्यात झाले? हां, पुणे जिल्हा. समाधी कुठं घेतली? आळंदी कुठल्या जिल्ह्यात आहे? देहू कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात. आमची वारकरी शिक्षण संस्था, पण वारकरी शिक्षण संस्थेत पुणे जिल्ह्याचीच मंडळी कमी. हो, कीर्तनकार जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यात आहेत का? फार कमी बरं का. हे आम्हाला खंत वाटते आता, कारण आता आम्ही संस्थेमध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं शिकायला येतात. विद्यार्थ्याला पगार नाही, शिक्षकाला फी नाही. नाही, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. 100 वर्ष संस्था चालली. संस्थेने हजारो कीर्तनकार घडवले. शताब्दी उत्सव झाला आता 2-4 वर्षापूर्वी. शेवटच्या दिवशी 1.5 लाख लोकांना मांड्याचं भोजन आणि आंब्याचा रस. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवा करायला कोण? महाराष्ट्रातली सगळी कीर्तनकार. आदरणीय परमपूज्य ढोक महाराज आहेत, असे जोडून उभे होते. माऊली सांगा काय करायचं बघ. संस्थेसाठी आम्ही आमचा प्राण सुद्धा द्यायला तयार आहे, अशी मंडळी. महाराजांनी भव्य दिव्य असं तिथं मंदिर सुद्धा उभं केलेलं जोग महाराजांचं. अशी सगळी महाराष्ट्रात सगळी मोठी मोठी मंडळी संस्थेची आहेत. पुणे जिल्ह्यात आहे, तेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये थोडासा परमार्थ आणखीन वाढला पाहिजे. संख्यात्मक वाढ नको, गुणात्मक वाढ झाली पाहिजे. ते ज्ञानेश्वरी पाठ करू शकतात, आपला हरिपाठही पाठ झाला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. 3 प्रश्न मी तयार केलेले चिंतन करण्याकरता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. आज माझा संसार सुफळ झाला. पहिला प्रश्न ऐकून घ्या, संसार म्हणजे काय? दुसरा प्रश्न असा आहे, विठोबाचे पाय पाण्याचा आणि संसार सुफळ होण्याचा कार्यकारण संबंध काय? आणि तिसरा प्रश्न असा आहे, आम्ही रोज विठोबाचे पाय पाहतो, आमचा संसार सुफळ का होत नाही? विठ्ठल विठ्ठल शक्यतो लहान मुलांना पुढे बसूच देऊ नका. का? कारण त्यांचं खेळण्या बागडण्याचं वय. त्यांना वाटलं असतं टाळ घेऊन उभं करायचं एका बाजूला. कारण ऐकण्याकरता जी बुद्धी पाहिजे, वयाला जाणार नाही, पण ते शांत बसू शकणार नाही, कारण त्यांचं ते वय शांत बसण्याचंच नाही. एखादा बसू शकतो ध्रुव बाळासारखा. काय पहिला प्रश्न आपला? हां, तुम्ही लगेच सांगितलं बरं का, बरं झालं. बऱ्याच ठिकाणी मी विचारतो संसार म्हणजे काय, लोक एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. पहिला प्रश्न काय म्हटलं की एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. अनेक ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, का हो कीर्तन कसं काय झालं? 1 नंबर. कोणता अभंग घेतला होता हो? अभंग बिभंग नाही आपल्या डोसक्यात राहत. मग 1 नंबर कशावर झालं? नाही, भरपूर हसवलं महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन हे आपल्या उद्धाराचं साधन आहे.
म्हणून संसार म्हणजे काय पहिला प्रश्न आहे. कशाला म्हणायचं संसार? तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतो म्हणतो त्याला संतांनी संसार म्हटलं नाही. आपण कशाला संसार म्हणतो? घरदार, बायका, मुलं, गुरंढोरं, बंगला, शेती, गाड्या, आपण त्याला संसार म्हणतो. आळंदीला लोक आमच्याकडे येतात, महाराज तुमचं बरं आहे, तुम्हाला संसार नाही. हा खरा संसार नाही. लक्षात घ्या, संसाराच्या व्याख्या शास्त्रामध्ये आलेल्या आहे. शंकराचार्यांनी संसाराची व्याख्या सांगितली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. शंकराचार्य देवासमोर उभे राहिले, म्हटले हे देवा, परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, हा जो संसार आहे याच्यातून तू मला सोडव. विठ्ठल विठ्ठल. किती वेळा जन्मा यावे नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत. किती वेळा जन्मा यावे नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत. किती वेळा जन्मा यावे नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत. किती वेळा जन्मा यावे नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत, नित्य भाव भजेत. ऐका, काय विषय चाललाय आपला? कीर्तन चाललंय. संसार म्हणजे काय? संसाराची व्याख्या आपण पाहिली. पुनरपि जननम. ज्ञानेश्वर महाराजांनी संसाराची व्याख्या आणखीन थोडीशी पुढे नेली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नुसतं जन्म मरण संसार नाही बरं का. अगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोकू मी म्हणे संसारुहन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. कारण जन्म मरण शरीराला का आत्म्याला? शरीराला. आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरणही नाही. आणि आपण शरीर का आत्मा हो? आपण शरीर मानतो, पण आपण शरीर नाही बरं का, आत्मा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या जनक राजाची एक गोष्ट सांगितली जाते. जनक राजा होता बरं का, सगळा व्याप सांभाळत होता, पण तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर कधी दुःख नाही. काही काही लोक 100 लोकांचं कुटुंब सांभाळतात, मोठा मोठा व्यापार सांभाळतात, देश सांभाळतात, पण तरी सुद्धा त्यांचा चेहरा आनंदी असतो. आणि काही काही लोक 10 बाय 10ची खोली आणि फक्त विठोबा रुक्माई दोघं घरात, रोज कटकट घरामध्ये. समजायचं यांना कर्म कसं करायचं कळलं आणि यांना कर्म कसं करायचं कळलं नाही. जनक महाराज सगळं काही कर्म करत होते, पण अलिप्त राहून कर्म करत. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. त्या जनक महाराजांच्या दरबारामध्ये रोज संध्याकाळी सत्संग व्हायचा. ऐकताय ना तुम्ही? रोज संध्याकाळी सत्संग. याज्ञवल्क्य ऋषी सत्संग करायला, प्रवचन सांगायला यायचे. सगळे लोक येऊन बसायचे. कधी कधी जनक महाराजांना व्यवहार व्याप मोठा असल्यामुळे वेळ व्हायचा. जनक महाराज आल्यानंतर प्रवचन सुरू व्हायचं. याज्ञवल्क्य ऋषी असे जनकाकडे बघून प्रवचन सांगायचे. बाकीचे लोक चर्चा करायचे, बघा त्यांच्याकडेच बघून सांगतात.
दुसरं म्हणायचं, मग तू काय त्यांना दक्षिणा देणार आहे का? तो दक्षिणा देणार राजा आहे म्हणून त्याच्याकडे बघून सांगतात. पण याज्ञवल्क्य ऋषी दक्षिणेमुळे त्याच्याकडे बघून सांगत नव्हते. जनकाचा अधिकार श्रेष्ठ होता. वक्ता कोणाकडे बघून सांगतो? जो नीट ऐकतो त्याच्याकडे. विठ्ठल 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 पंढरपूरला चातुर्मासमध्ये असताना बरं का आकाश महाराज, परमपूज्य गुरुवारी चंद्रशेखर महाराज देवकुलूरकर सहज बोलता बोलता मला म्हणाले, मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. म्हटले, कीर्तन करत असताना गेल्या गेल्या भजन सुरू केल्यावर श्रोत्यामध्ये बघायचं कोण नीट ऐकतंय आणि शेवटपर्यंत कीर्तन त्याच्याकडे बघून सांगायचं, म्हणजे पडत नाही. विठ्ठल 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 कीर्तनकारांच्या करता टिप्स म्हणतो ना. तेव्हा जनकाकडे बघून सांगायचे. वाईट वाटलं त्यांना, पण जनकाचा अधिकार फार मोठा होता. जनकाचा अधिकार दाखवून देण्याकरता याज्ञवल्क्य ऋषीने काय केलं, त्या नगरालाच मायावी आग लावली. आग लागली. सगळे लोक पळून जायला लागले प्रवचनातून. आग जळत जळत जनकाच्या पायाजवळ आली. सगळे लोक उठून गेले. तिथं बसलेले भगव्या कपड्यातले संन्यासी होते ते उठून गेले. म्हणले, आपल्या छाट्या लंगोट्या कमंडोल घेऊन येऊन परत बसू. जनकाच्या पायाला आग लागलेली आहे. महाराजांनी विचारलं, राजा सगळे लोक उठून गेले, संन्यासी उठून गेले, आग जळत जळत तुझ्या पायाला लागली, प्रवचन चालू ठेवायचं का बंद ठेवायचं? म्हटले, प्रवचन चालू द्या. अरे पण तू जळशील ना. तो म्हटला, माझं शरीर जळेल, मी जळत नाही म्हणे. आणि मग आग थांबवली. आलेले संन्यासी त्यांना विचारलं, तुमच्याकडे बघून सांगू का त्याच्याकडे बघून सांगू? म्हणजे त्याच्याकडेच बघून सांगा. आम्ही संन्यासी आहे पण कपड्याचे. तो राज्य चालवतोय, घरात राहतोय, पण मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. विठ्ठल विठ्ठल संसार शब्दाचा अर्थ अनेक अर्थ आहेत. आजच्या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी देहालाच संसार म्हटलंय. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये, तरी देहादिक संसारे जे मांडले शे गोंफिरे, ते तर नातुडे वागुरे वारा जायसा. देहाला संसार म्हटलंय. आणि आज माझा हा देवरूपी संसार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुपळ झाला. कशाने सुपळ झाला? देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय. ओ आज संसार लगे माये, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. आज संसार लगे माये, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. आज माझा देहरूपी संसार सुपळ झाला, कारण आज मी विठोबाचे पाय पाहिले. पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न आपला काय होता? विठोबाचे पाय पाहण्याचा आणि संसार सुपळ होण्याचा कार्यकारण संबंध काय? त्याचं उत्तर ऐका. जी वस्तू ज्याच्याकरता निर्माण झाली त्या वस्तूने ते केलं तरच सुफळ. उदाहरणार्थ हा पकवाज कशाकरता निर्माण झालेला आहे? दाखवण्याकरता, वाजवण्याकरता. वाजवला तरच तो सुफळ, फुटला तरी तो जास्त सुफळ. विठ्ठल विठ्ठल तसं देह निर्माण कशा करता झाला? भागवतामध्ये असं आलंय की देवाने सगळ्यात पहिल्यांदा मनुष्य देह नाही निर्माण केला. एकी केली भूचरे
एकी केली खेचरे, एकी केली जळचरे, चरे आचरे केली एके. आयशा 84 लक्ष योनी, सृजोनी पाहे तो परतोनी. निज प्राप्ती लागोनी, न देखे कोणी अधिकारी. खंबावती राग आहे, वाजवता का नाही तुम्ही? नाही. ते म्हणून मला एकच राग येतो, कोणता? वैताग्या राग. तुम्हाला नाही, विनोद सांगितला. देवाने गाय निर्माण केली, घोडा निर्माण केला, कुत्रा निर्माण केला, सर्व मॉडेल निर्माण केली आणि देव बघायला लागले. सगळ्याकडे पाहिल्यानंतर देवाला असं वाटलं, याच्यामध्ये माझं भजन करणारं एकही मॉडेल नाही. कुत्रा कधी पाहिलं का तुम्ही? एकत्र आले कुत्रे लोकांनी सगळे म्हणले आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचंय. सिद्धेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे, चला आज कीर्तनाला. असं कुत्रं म्हणाल का कधी? आणि आलं एखादं चुकून कुत्रं, तुम्ही त्याला बसू देताल का? आलं नुसतं तरी हाकलून लावतात लोक. का हाकलून लावतात? जेव्हा ऐकायचं तेव्हा घरी झोपून राहिला, आणि आता ऐकायला आला, पळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याची देही घडे म्हणून देवाने मनुष्य शरीर निर्माण केला. ऐशा देखोनी सृष्टी ते सुख न वाटेचे देवा ते. तव मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. म्हणून मनुष्य देहामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. म्हणून मनुष्य देहामध्ये चेक करता येतं बरं का, इतर देहामध्ये ही व्यवस्था नाही. म्हणून आज आमचा देह सार्थक झाला. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील. मनुष्य देहामध्ये जर भगवंताचं दर्शन झालं तर मनुष्य देह सुफळ झाला. म्हणून आज संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तिसरा प्रश्न असा आहे, आम्ही सुद्धा रोज विठोबाचे पाय पाहतो. आषाढीला जातो, कार्तिकीला जातो. आमच्या घराशेजारीच मंदिर आहे, रोज सकाळी उठल्या उठल्या विठोबाचे पाय. पण आमचा संसार सुफळ झाला असं आम्हाला वाटत नाही. याचं कारण काय? विठ्ठल विठ्ठल. याचं उत्तर असं आहे, जसे ज्ञानेश्वर महाराजांनी पाय पाहिले तसे आपण पाहत नाही. जे पाय ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिले ते आपण पाहत नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या तळमळीने पाय पाहिले, कोणत्या हेतूने पाय पाहिले हे लक्षात घेतलं पाहिजे. काय असतं, पाणी पिण्याचा आनंद त्याला आहे ज्याला तहान लागली. तहान लागली नाही त्याला तुम्ही पाणी द्यायला लागले, तो म्हणतो कुठलं पाणी हो? विहिरीचं आहे का, बोरचं आहे का, जारचं आहे का? समजायचं अजून याला तहान लागली. जेवणाचा आनंद त्याला आहे ज्याला भूक लागली त्याला. तसं देवाच्या दर्शनाचा आनंद त्याला आहे ज्याला देवाच्या दर्शनाची भूक लागली. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी विठोबाचे पाय पाहिले. कोणत्या तळमळीने पाहिले? अभंगाचं दुसरं चरण.
ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या तळमळीने आणि कोणत्या हेतूने पाय पाहिले? तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो पांडुरंग मला प्राप्त व्हावा, म्हणून मी पांडुरंगाचे पाय पाहिले, म्हणून माझा संसार सुफळ झाला. आमचा संसार सुफळ का होत नाही? आम्ही पांडुरंगा करता पांडुरंगाचे पाय पाहत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मज व्हावा, आणि आम्ही म्हणतो मुलगा मज व्हावा, पैसा मज व्हावा, मान मज व्हावा, त्याच्यामुळे बाकी सगळं मिळतं पण संसार सुफळ होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि पांडुरंगा करता जर पांडुरंगाचे पाय पाहिले तर हेही मिळेल आणि तेही मिळेल. आपल्याकडे एक प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं संत सेना महाराजांचं. सेना महाराज एकदा पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि येताना पंढरपूरहून एक दगड आणला. कशा करता? त्या वस्ताऱ्याला धार करण्याकरता. त्यांचा व्यवसाय होता. हो, पण इतका व्यवसाय त्यांचा श्रेष्ठ होता. लक्षात, आपापल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची सेवा म्हणून केली. एकदा त्यांना राजाची दाढी करायला जाता आलं नाही, देवाने त्यांचं रूप घेतलं आणि राजाची दाढी केली. विठ्ठल 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 राजाने त्या आपल्या ह्याच्यामध्ये वाटीमध्ये चेहरा पाहिला. सेना महाराजांच्या जागेवर शंख चक्र गदा पद्मधारी दिसायचं. एवढा ज्यांचा अधिकार. एकदा वारीला गेले, दगड आणला. दगड आणल्यानंतर काही संत मंडळी देवाच्या दर्शनाला गेली आणि गेल्यानंतर देवाला विचारलं, देवा वारी कशी काय झाली? म्हटले या वारीला सेना महाराजांची गैरहजेरी लागली. कशी काय? म्हणजे सेना महाराज माझ्या दर्शनाला आले नव्हते, दगड न्यायला आले ते म्हणे. सेना महाराजांना गावी गेल्यानंतर कळालं, दुसऱ्या वारीला आले आणि पहिला चंद्रभागेत दगड टाकला आणि देवाचं दर्शन घेऊन गेले. साधू संत देवाच्या दर्शनाला गेले. महाराज देवा ही कशी काय वारी झाली? म्हटली याही वारीला सेना महाराजांची गैरहजेरी. ती कशी काय? पहिल्या वारीला दगड न्यायला आलते आणि या वारीला दगड, एवढ्याशा दगडांनी वारी वाजा झाली. आता आपलं काय होईल बघा. आणा वापरा, पण हे देवाचं आहे आणि देवा करता म्हणून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंतांनी भागवतामध्ये त्या गोपींचं वर्णन केलंय. सारखं गोपींचं नाव देवाच्या तोंडात, गोपींचं नाव देवाच्या तोंडात. एक दिवशी उद्धवानी भगवंताला प्रश्न विचारला, देवा आम्ही काय तुमचे भक्त नाही का? म्हणजे तुम्ही भक्त आहे, पण तुमची भक्ती आणि गोपींची भक्ती याच्यात फरक आहे. गोपी जे आहेत ते स्वतःच्या शरीराला कृष्णाचं शरीर मानतात. हे शरीर कोणाचं आहे? कृष्णाचं आहे. चांगलं राहिलं पाहिजे म्हणून जेवायचं. जेवल्यानंतर आपल्याला कृष्णाचं भजन करता येईल म्हणून जेवायचं आहे. म्हणून त्यांचं भोजन सुद्धा भक्तीत जमा झालं. गोपिका नटत होत्या. तुम्ही जर भागवत उघडून पाहिलं तर गोपिकांच्या नटण्याचं वर्णन 4-4 पान आहे. त्यांनी साडी कशी घातली, त्यांनी वेणी कशी घातली, फुलं कशी घातली, पण त्यांचं नटणं सुद्धा देवा करता असल्यामुळे नटणं भक्तीत जमा झालं. आपली पूजा सुद्धा भक्तीत जमा होईल की नाही सांगता येत नाही, कारण त्याच्यात मागणं दुसरं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पण अशी भक्ती कोणीतरी शिकवावी लागते. मनाने भक्ती करून चालत नसतं. परत मनोमार्गे गेला तो येथे चमकला. अज्ञानातली जी भक्ती असते, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती बोध कैचा. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये अशी भक्ती तुम्हाला कोणी शिकवली, त्याचं उत्तर शेवटच्या चरणामध्ये. बाबा देवी नवी संपे सेवता. बाबा रखमा देवी वरो देवी वरो नवी संपे सेवता. बाबा रखमा देवी वरो
बाप रखुमादेवरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. 2 मिनिट आपण सगळ्यांनी मिळून टाळी वाजून भजन करायचं आहे. नंतर 5 मिनिटामध्ये आपण कीर्तन सेवा समर्पित करायची. विठोबा रखुमाई आपल्यामध्ये वारकरी सांप्रदायिक कीर्तनामध्ये मधून मधून टाळी वाजवणार आहे भजन आहे बरं का. कशा करता मी कुठेतरी ऐकलं, पोतं भरायचं असेल ना तर थोडं भरलं की हलवावं लागतं. पण बरीच पोती हल्लीच नाहीत बरं का. आपण जे ऐकलंय ते आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होण्याकरता भजन आहे. मी काय सांगितलं 2 तास सगळ्यांच्याच लक्षात राहील असं नाही. बरं लक्षात ठेवलं तरी सुद्धा सगळ्यांच्याच आचरणात येईल असंही नाही. पण इथं केलेलं भजन मात्र आपल्याबरोबर येईल. विठ्ठल 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 घरी आपल्याला असं भजन करता येईल का? बाबा सकाळी सकाळीच उठले आणि म्हणायला लागले विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. घरातले म्हणतील कालपर्यंत चांगली होती हो तब्येत. असं म्हणू शकतात संस्कार नसल्यानंतर. आणि इथं आपल्याला सार्वजनिक देवाला आळवायचं आहे. कोणी आळस करू नका. बाप रखुमादेवरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंचं नाव घेतलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या श्रीगुरूंच्या विषयी खूप स्वाभिमान आहे. मनुष्याने अभिमानी नसावं पण स्वाभिमानी असावं. विठ्ठल विठ्ठल आपल्या देशाबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या गुरूंबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल माणसाला काय पाहिजे? स्वाभिमान पाहिजे. काय ज्ञानोबारायांना मराठी भाषेबद्दल स्वाभिमान हो. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके. ऐशी अक्षरे रसिके ये मराठीची नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचं आणि निवृत्तीनाथ महाराजांचं नातं खूप श्रेष्ठ आहे. पावलोपावली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत निवृत्तीनाथ महाराजांचा उल्लेख केला आहे. कधी मी निवृत्तीनाथ महाराजांचा मुलगा आहे, कधी निवृत्तीनाथ महाराजांचा दास आहे, कधी मी निवृत्तीनाथ महाराजांचं बालक आहे असं म्हणून उल्लेख केलेला आहे. प्रेम खूप आहे. त्याच्यामुळे एवढे मोठे निवृत्तीनाथ महाराज. पण ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार आणि निघाले, कधी प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज, पण त्यांच्याही डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. प्रेम माणसाला रडवतं. किती मोठा मनुष्य असला तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रेम त्याला रडवल्याशिवाय राहत नाही. खरं प्रेम. भगवान परमात्मा म्हणायला लागल्या, अहो निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही जर धीर सोडला तर सगळ्या लोकांचा धीर सुटेल. पण ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज म्हणायला लागले, ज्ञानेश्वर महाराजांचे गुणच असे आहेत. काय
गुरु शिष्यपण सिद्धी नेले. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. म्हणून असे असणारे ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा प्रेम तसंच बरं का. सगळी ज्ञानेश्वरी लिहून झाली, ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे ठेवली, हात जोडले. आणि काय ओवी आहे बघा, प्रसायदानाच्या पहिली ओवी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथ माझे उरले पायी कपन, आता विश्वात्मके देवे, घिनी वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. आमचे निवृत्तीनाथ महाराज त्यांनी आम्हाला अशी भक्ती शिकवली. बाप रखुमादेव न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता तात्विक स्वरूप देवाचं सांगितलं. आणि अशी देवाची भक्ती केली पाहिजे. देवा करताच देवाची भक्ती. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अशी भक्ती आपल्यालाही मिळावी म्हणून आपण त्यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर ज्ञानराज